नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी बातमी समोर आलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी मोठं आवाहन केलेलं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. आदिती तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा बघूयात. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना एका सभेमध्ये बोलताना म्हटलेलं आहे की मग काही महिलांनी अद्याप KYC केलेली नाही. त्यांनी आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सेवा केंद्रावर तात्काळ उभा राहण्याची गरज नाही. मोबाईलमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी KYC करू शकतात. आता ही तारीख 31 डिसेंबर 2025ची आहे. बोलताना पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की काही जण अफवा पसरत आहे की योजना बंद पडणार, मात्र योजना बंद पडणार नाही. आम्ही जोपर्यंत आमचे सरकार आहे तोपर्यंत योजना चालू ठेवणार आहे. पुढे सरकार आल्यानंतर सुद्धा आम्ही योजना या ठिकाणी चालू ठेवणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. आम्ही सर्व ह्या योजनेसाठी दखल घेत आहोत. सर्वजण या योजनेसाठी आम्ही काम करत. योजना आम्ही बंद पडू देणार नाही असं सुद्धा ते म्हटलेले आहे.